शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आढळा विभाग गट संघटक एकनाथ बेनके यांच्याकडून स्वखर्चाने समशेरपूर ग्रामीण रुग्णालय परिसराची डागडुजी करण्यात आली। आढळा विभागातील समशेरपूर हे मध्यवर्ती गाव, या ठिकाणी या परिसरातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आजारी रुग्णांची चांगल्या प्रकारे सोय व्हावी याकरता काही वर्षापूर्वी शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली। या रुग्णालयात तिरडे, पाचपट्टा, बिताका, एकदरे येथून गंभीर आजारी झालेले रुग्ण नियमितपणे उपचार घेण्यासाठी येत असतात। परंतु काही वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या ग्रामीण रुग्णालयात म्हणाव्यात अशा सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत। या ठिकाणी असलेले एक्सरे मशीन धूळ खात पडून असून लाल फितीच्या कारभारामुळे सदर मशीन अजूनही चालू होऊ शकले नाही। यामुळे रुग्णांना एक्सरे काढण्यासाठी दूरवर जावे लागते। रक्ताचे रिपोर्टसुद्धा वेळेवर मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत। अशा प्रकारे इतर ज्या सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या अद्यापही उपलब्ध झाल्या नसल्याचे दिसते। रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने त्यांना नाशिक, अकोले, संगमनेर या ठिकाणी जावे लागते। यामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते। यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी शिवसेनेचे आढळा विभाग संघटक इंजिनियर एकनाथ बेनके यांनी केली आहे। या ग्रामीण रुग्णालयाकडे येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा मोठमोठाले खड्डे पडले असल्याने त्यात पाणी साठून राहत होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी डास मच्छरांची निर्मिती होऊन रुग्णांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत होती। तसेच रुग्णालयात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना सुद्धा या खड्ड्यांचा मोठा त्रास होत होता। ही सगळी परिस्थिती ओळखून एकनाथ बेनके यांनी स्वखर्चाने रुग्णालय परिसरात असणारे खड्डे बुजवण्यासाठी मेहनत घेतली। या कामाबद्दल समशेरपूर आणि परिसरातील नागरिकांतून त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे। जय महाराष्ट्र सगळ्यांना। मी आज समशेरपूरच्या आरेच्या गेटवर आहे। मी मध्ये गेलेलो नाही, मधलं तुम्हाला नंतर सांगेन। मित्रांनो, इथं जे गेट आहे तिथं एक खूप मोठा खड्डा पडला होता। का इथं जे गोरगरीब पेशंट येतात किंवा एखादं इमर्जन्सी पेशंट येते, ॲम्ब्युलन्स येते, तर इथं त्रास होतो। तर तुम्हाला मी तिथं बाहेर जाणार ज्यावेळेस एंट्री मारतो ना, मेन रोड सोडल्यानंतर एंट्री मारतो ना, तिथं कमीत कमी कमरा एवढा खड्डा आहे आणि तिथून पाणी वाहते। मी 10 वेळा, कमीत कमी 10 वेळा प्रशासकीय यंत्रणेला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली तर साहेब, गोरगरिबांचे पेशंट दवाखान्यात येत आहे, कमीत कमी पेशंटला येण्यासाठी रस्ता तर चांगला ठेवा तुम्ही। एखादं डिलिव्हरी पेशंट आलं, एखादं ॲक्सिडेंट झालं, खूप मोठा त्रास होतोय। ही गाडी जी वेळेस ही गाडी येते ना इकडून, खूप मोठा त्रास होतो। एवढा खड्डा आहे कमरा एवढा। तर मी तुमच्याशी याच्याकरता बोलू राहिलो, काही याच्याकरता दाखवू राहिले, हा का दाखवा म्हणून दाखवू राहिले मी। कारण की आता मी प्रशासनाला बोलायचं सोडून दिलंय। माझ्या खिशातून पैसे गेले तरी चालेल, माझी परिस्थिती आहे डाऊन, एकदम मी नाजूक परिस्थितीवाला माणूस आहे, पण माझे विचार उच्च आहे। माझ्या खिशातून पैसे गेले तरी चालेल, पण माझ्या गोरगरीब जनतेला आहे ना, माझ्या इथले जे आदिवासी बांधव आहे ना, 33-32 गावातले, त्यांच्या खिशात अक्षरशः दवाखान्यात जायला पैसे राहते नाही। मग ते त्यांना थंडी ताप काय आजार आला ना तर ते इथं येतात, आमच्या या आर्यचं हॉस्पिटल आहे ना, इथं येतात। पण इथं आल्यानंतर आता स्टाफ एकदम मस्त आलेला आहे। स्टाफविषयी आमची कोणतीच कंप्लेंट नाही, 1 नंबर स्टाफ आहे। पण इथं पेशंटला मध्ये भौतिक सुविधाच नाही, एक्सरे मशीन नाही आहे। त्याच्यानंतर ब्लडचे रिपोर्ट ते महालॅबला कॉन्ट्रॅक्ट दिलेले, ते रिपोर्ट वेळेवर येते नाही। त्याच्यानंतर जे ऑक्सिजन किट वगैरे जे असतात ते आहे, पण ते डिजिटल दिलेले यांनी, त्यातली पूर्णपणे माहिती दिलेली नाही इथं। आणि त्याच्यानंतर जे बाहेरील पेशंट येतात तिथं राहण्यासाठी, तिथे जे राहण्यासाठी पेशंट येतात तर त्यांना पण इथं खूप त्रास होतो। कारण तिथे सगळीकडून अशी पाण्याची टाकी आहे, त्या टाकीमुळे डास तयार झालेली। तर हे डास आहे ना इतके त्रास देतात का त्या ज्याचा पेशंट राहिले ना, साधे पेशंट असले तरी, नॉर्मल माणूस असलं तरी ते आजारी होतो। आणि आता मला हे करायचं किंवा हे दाखवायचं यासाठी दाखवू राहिलं आहे। तर मी प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली की साहेब, कमीत कमी इथले तुम्ही पेशंटचे, गोरगरिबांचे, आदिवासी लोकांचे पेशंट येत आहे, त्यांना तुम्ही कमीत कमी खड्डे तर बुजवा, बाकीचं नका काय करू। तिथे ॲम्ब्युलन्सला जायला त्रास होतोय, तुम्ही मधला त्या विषय सोडून। आणि जे सांगून जर त्यांना ते ऐकलीच नाही माणसाचं, मग मी ठरवलं आता स्वतः खर्च लागला काय लागलं ते चालेल, तिथून पुढे यांना सांगायचंच नाही, स्वतः जाऊन भिडायचं कामाला। आता मी 5-6 माणसं आणलेले। आणि आता तुम्हाला एक सांगतो, मला एका गोष्टीची खंत वाटते। आता हा विषय मला बोलायचं नव्हता, आज कुणी म्हणाला राजकीय विषय, त्या गोष्टी खंत वाटते। प्रामाणिकपणे तालुक्याच्या जनतेला सांगतो, आपण निवडून कोणाला दिलंय, मागच्या वेळेस डॉक्टरांना दिलंय,
आपले डॉक्टरांची डिग्री घेतलेली आहे, डॉक्टर आहे आमदार तालुक्याचे. पण डॉक्टरांना बरं ठीक आहे, डॉक्टरांचं इथं नाही लक्ष. समजा डॉक्टर एवढ्या बारीक गोष्टीवर आता लक्ष देऊ शकत नाही, आपण मान्य करू. आमदाराचा किंवा इथं जे मोठे पैसेवाले किंवा जे मोठे वरच्या लेवलचे माणसं आहे त्यांच्याकडे पैसा आहे, ते पेशंट इथं ते माणसं इथं येतीच नाही आजारी झाले. ते मोठे दवाखान्यात सिन्नर, नाशिक किंवा संगमनेर इथे येतात कोण गोरगरीबांचे पेशंट. तर मी स्वतः माझं पेशंट इथं काल परवा ॲडमिट केलं होतं. आता मला मधल्या काही गोष्टी बोलायचं नाही, कारण की स्टाफ एकदम चांगलेला आलेला आहे आणि स्टाफ जे चांगलं आहे ना त्याला चांगलं मानू, पण स्टाफला सुविधाच नाही आहे. आणि जर आपण आपल्या तालुक्याच्या जर आरोग्य व्यवस्थेत जर काम करू शकत नाही तर ती आपली डॉक्टरची पदवी काय कामाची हो. मी असं ऐकलंय का माणसाने आपण ज्या क्षेत्रामध्ये डिग्री घेतो किंवा ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, समजा मी इंजिनियर आहे, मी जर माझ्या क्षेत्राला न्याय देऊ शकलो नाही माझी डिग्री काही कामाची नाही. तर आपण आपल्या क्षेत्राला न्याय दिला का डॉक्टरांनी? तालुक्याच्या जनतेने प्रामाणिकपणे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मला एका राजकीय विषय नाही आहे. अहो इथल्या जर पेशंट आजारी झालं, एखादं माझ्या आदिवासी तिरडे 5 पट्ट्या किंवा पाडोशीचं पुढलं जर पेशंट आजारी झालं ना, ते पेशंट इथून घेऊन या हॉस्पिटलला बरं नाही झालं ना, तर हे पेशंट कुठं न्यावं लागतं आम्हाला बाहेर नाशिकला. कुठं हे बा इथं जे पेशंट मी नाशिकला नेलो होतो, इकडे मुरलीच्या तिकडे. बरं प्रामाणिकपणे सांग तुम्ही मला, घाबरू नको. तू आजारी होता, मी आजारी होतो. पुढे नेलं तुला? मला शिबिरला ऍडमिट केलं. कोणी केलं? इंजिनियरने. बरं मी ऍडमिट केलं. इथं उपचार भेटले का तुला? नाही, इथे उपचार भेटले नाही. बरं ही परिस्थिती अशा पेशंटची, कारण की हे आमच्या आम्ही गरीब झाले माणसं. मग या जवळचं पेशंट होतं, मी नेलं, मला माहित झालं, नेलं, झोपून राहिलो. केलं. त्याच्या छातीत पाणी झालं होतं, पाणी वगैरे काढलं, एकदम क्लिअर करून आणला, क्लिअर झालो. आता याचा विषय झाला. मला एक सांगायचंय, आरोग्य व्यवस्थेवर आपण जर काम करत नाही, नीट व्यवस्थित अभ्यास करत नाही आरोग्य व्यवस्थेचा, ते रस्ते वरवरचे दिखावे रस्ते कायला करता तुम्ही? काय कामाचे ते रस्ते? तुम्हाला कोणी सांगितले रस्ते करायला? तुम्ही पहिल्या मूलभूत सुविधा लोकांना जे लागतंय ना आरोग्य व्यवस्थेवर, लोक व्याजाने पैसे आणून दवाखान्यात नेते आहे, आणि तिथं तालुक्यात सुविधा नाही. पण संगमनेर, सिन्नर, नाशिककडे न्यावं लागतं पेशंट. मी प्रशासकीयला सांगतो, आता तुम्ही कितीही प्रयत्न करा, किती बी सांगा, आम्ही काम प्रामाणिकपणे काम करणारे माणसं, पण मी आज प्रशासनाला आरोप करतो, पोलीस यंत्रणा सोडला तर सगळ्या प्रशासनाला आरोप करतो तर तुम्ही सगळे कामं चुकीचे करतात. विशेष करून PWD वाली आणि JDP वाली एक काम यांचं देणं नाही. आणि या विषय काय मी राजकीय स्तरावर नेत नाही. हा विषय प्रामाणिक, हा सामाजिक सोशल विषय आहे. आणि हे काढायचं एकमेव कारण नाही, कमीत कमी हे व्हिडिओ बनायचे किंवा हे जे बोलायचं मला काम आहे ना, माझं कारण काय माहिती, कमीत कमी या हॉस्पिटल पासून बाकीच्या तालुक्याचे जे RH हॉस्पिटल आहे ते तर सुधारतील ना. आमदार त्याच्यावर लक्ष तर घालतील ना. का ते करू शकत नाही का तालुक्याचे आमदार? का नुसते डीजे घेऊन गावागावात फिरणार का प्रत्येक गावात? हे अजिबात चालणार नाही. तुम्ही मला किती त्रास द्यायचा तो वैयक्तिक द्या, मी